राखी, आणखी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुझ्या बाबतची कळली आहे ती म्हणजे तुझं ऍक्च्युअल नाव हे नीरू सावंत होतं लहानपणी लहानपणी आणि त्यानंतर ते राखी सावंत झालं. महेश राखी मांजरेकरनी चेंज केलं ते हो माझं का? नाव. अच्छा, त्याबाबतची स्टोरी सांगशील का आम्हाला? स्ट्रगलर मी होती आणि कुरुक्षेत्र केलेलं लहानपणी. तर माझं नाव नीरू होतं, तर मला नीरू आवडत नाही, राखी ठेवूया का? मला ठेवा. महेश मांजरेकरांनी हे नाव चेंज केलं मग तुझं. त्यानंतर मी सगळं चेंज केलं. पण राखी, जर आणखी एक प्रश्न जो सारखा विचारला जातो तो म्हणजे तुझ्या वयाविषयी विचारला जातो, की राखी इतक्या वर्षांनीही इतकी छान दिसते, इतकी फिट आहे, इतकी सुंदर दिसते, ते हे मी मेंटेन कसं केलंस? 38 आहे मी. 84 मध्ये माझ्या आईचं लग्न झालं आणि 87 मध्ये मी बॉर्न झाले. वाव. पण मग हा विकिपीडियाचं जाऊ नका, ते लोक खोटं खोटं चापतात, ओके. खरं काय बघत नाही. तो इट्स ओके. पण मग या वय ब्युटीचा आहे तर काय राज. झालं, मी मला मेंटेन ठेवले. मी बदामची रोटी खाते, चपाती अच्छा. बादामची. मी भरपूर स्वतःला मेंटेन करते, सगळंच खाते, पिझ्झा वडापाव सगळंच, सगळं पण खाते. ते लिमिटमध्ये. सगळं अर्धं अर्धं. आणि शिव्या तर भरपूरच खाते. पण मग राखी, खूप आता शिव्या खाते. राखी, तू आमची मराठी मुलगी आहेस, तू मुंबईची मुलगी आहेस, पण थँक आता गॉड माझं परत मराठी आलंय. मराठी बिग बॉस एक्झॅक्टली. मध्ये जाऊन हिंदी करून करून अमेरिका, लंडन, कॅनडा, दुबईमध्ये राऊंड राऊंड माझी मराठीच मी विसरले. परत आली बाबा. पण मग पुन्हा दुबईला जाण्याचा प्लॅन आहे का? का मी आता तिथेच राहशील? राहते, मी तर नाही राहत. अच्छा, पण आणि का आता मला असं? माझं मन दुखलंय, कारण आता बापट येणार भाई, मला विसरणार तो. हे देवा, मी खाताच्याशी मन लावलं, मुलं माझ्या पाठी फिरतात, मी त्यांना बघत पण नाहीये. ह्याच्या आयुष्यात किती मुलगी आहेत, त्यांनी तिला शब्द दिलाय, शब्दाचा तो खूप खरा आहे. ए बापट, तुझ्यासाठी एकच गाणं आहे. हा. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिये. माझं दर खुलं आहे तुझ्यासाठी, मनाचं ते खुलंच राहणार, तुझी वाट पाहणार रे. मला माहिती आहे तुझं नातं जास्त टिकत नाही आहे, जास्तीत जास्त 6 महिने. ते 6 महिने 1 वर्ष माझ्याबरोबर पण जग, आणि तू बघ माझ्याबरोबर तू कसं फ्लाय करणार, फ्लाय. त्याने मी त्याला विचारलेलं, तुला माझ्यासारखी गर्लफ्रेंड पाहिजे का? त्याने सांगितलं हो, माझी गर्लफ्रेंड एकदा बनून बघ, ओ. किती फ्लाय करणार. हो, त्याने सांगितलं. तन्वीला तिची बहीण आहे, खूप प्रेम करतो तो तन्वी. तिला सांगतो, हे तन्वी, तुला नवी वहिनी आवडली का? हो, तर मला ते खूप आवडलं. क्या बात आहे. आणि आम्ही आतमध्ये ते लग्न पण केलं. खोटं खोटं होतं खोटं ते, खोटं. येस येस येस. पण ते माझं मनाचं झालं. त्यानंतर मला तो जास्त आवडायला लागला. ओ. पण मग तू बाहेर आल्यानंतर तू त्याला प्रपोज करणार आहेस, त्याला विचारणार आहेस परत, असं काही प्लॅन त्याला आहे? माहित आहे मी त्याला प्रेम करते. अच्छा. आता त्याची बारी आहे. दर मीडियामध्ये मी त्याच्यासाठीच मेसेज पाठवलाय, त्याची बारी आहे आता. एवढं पण मला खाली जायचं नाही आहे. आय रिस्पेक्ट माय सेल्फ, माझं सेल्फ रिस्पेक्ट आहे. तर आज देवाला आणि मी देवाला खूप प्रेम करते. एक्झॅक्टली, देवाला जर प्रार्थना करायची असेल तर काय प्रार्थना असेल राखी तुझी? सेल्फ रिस्पेक्ट आहे देव मला, पण भरपूर लोकाला वन साइडेड होतं प्रेम. माझं वन साइडेड आहे. तो माझी रिस्पेक्ट करतो, मला खूप लाईक करतो, त्याला पण आहे. मी काय सांग, माझं वन साइडेड पण नाही, डीड साइडेड आहे. आतमध्ये सांगितलं, पण हिनी तोडायला लावलं ना, म्हणून तो पाठी गेलाय. मग आता त्यांच्या आई आणि बहिणींनी पण सांगितलं, तो आणखी पाठी गेलाय. पण त्याला मी खूप प्रेम केलंय. आता तो स्वतःचं ऐकावं की दुसऱ्यांचं ऐकावं, त्याची मर्जी. पण आत्ताच्या आयुष्यात राखी, आत्ताच्या या घडीला अशी कोण व्यक्ती आहे जिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे? असं कोणी आहे का जी तुला खूप प्रेम करते? मला माझे फॅन्स प्रेम करतात, माझी मीडिया प्रेम करते, मला देव प्रेम करतो, माझा देव. मला भरपूर प्रेम आहे. माझं जनताचा प्रेम आहे मला, ते मला इतका प्रेम करतं. आणि जनताच बघा माझं लग्न ह्याच्याबरोबर लावून देणार, लिहून घ्या. पण तुझ्या घरातले किंवा तुझ्या आई बाप नातेवाईकांतले? नाही मला. आय नो. आणि मी माझं घरातले कोणी मला इंटरफेअर करत नाही. बघा मी किती छान आहे दिसायला. ऑफकोर्स.
अनडाऊटेडली. पण काय राज आहे राखी तुझ्या या ग्लोईंग आणि छान पर्सनॅलिटीचा, तुझ्या प्रेम झालंय ना सौंदर्याचा? मला. आय लव यू प्यार करूच झाला मला प्रेम झाला. बापट आला अय बघ बापट आला. पण राखी याबरोबरच खूप कायम चर्चेत अरे मी असणारं रडते नाव. तरी सुंदर दिसते. हो हो, ऑफकोर्स. पण कायम चर्चेत असणारं नाव हे राखी सावंत आहे. इनफॅक्ट समय रैना सुद्धा फक्त 3च व्यक्तींना फॉलो करतो, ज्यामध्ये राखी पहिली सावंत. राखीच आहे, दुसरे नंतर आले. हा, 3च आहेत. बलराज, राखी आणि नाही नाही, दीपक पहिला कलाल. 3 एकटीच होती मी. एकटीच होतीस एवढ्या एक्झॅक्टली वर्षापासून तर मी त्याच्यानंतर. एकटीलाच फॉलो करायचं. नंतर हे दोन कोण आहे, दोन झंडू. दीपक कलाल आणि बलराज बलराज कोण जो आहे? त्याचा मित्र आहे. बलराज जो त्याचा एकदम जवळचा मित्र आहे. मी नाही ओळखत त्या दोघा झंडूला. दीपक कलालला ओळखत अशी? मी नाही ओळखत. नाही ओळखत. अशा लोकांना मी नाही ओळखत. हे लोक मला ओळखतात. पण समय आणि तुझं नातं कसं आहे? समय माझा बेस्ट मित्र आहे. मला आवडत होतो. त्याने एकदा सांगितलं, राखी माझ्या शोमध्ये तुला यायचं आहे आणि बंदास व्हायचं आहे. ओके, आले मी. सुपर डुपर 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 झाला. राईट. आणि त्यांनी इतका डुपर झाला की त्याला बंद करायला लावला. तो म्हणाला की सगळ्यात आधी त्यांनी तुझा एपिसोड डिलीट केला, कारण तो घाबरला होता त्यावेळेला. हो, मी बिंदास होती ना त्यात. पण मग समयमध्ये म्हणजे समय आणि तुझी मैत्री कशी आहे आणि त्याविषयी थोडंसं सांगशील का मला? समय माझा किडनी आहे, तो माझा फेफडा आहे, तो मला खूप लाईक करतो. तसंच वन साइड दरवेळी असतं ना, म्हणजे तू मला लाईक करतो, मी कोणाला लाईक करते, तसं. राईट. तो मला प्रेम करतो, खरा प्रेम आहे त्याचा, म्हणून तो मला फॉलो करत होता. क्या बात आहे. पण राखी, आता प्रत्येक वेळेला बिग बॉस आलं की आम्ही नेहमीच राखी सावंतला मिस करतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला बिग बॉस येतं आणि राखी सावंतची एंट्री होतेच बिग बॉसमध्ये, कारण त्यांना चर्चा हवी बिग बॉस असते आणि त्यांना. माझं नवरा बायकोचं रिलेशन आहे. तो तिथं डोळाच आहे, पण ते मला प्रेम करतात. आणि जेव्हा जेव्हा शो खाली जातो तेव्हा तेव्हा बिग बॉससाठी मी हमेशा आहे. बिग बॉसला रिक्वेस्ट करायचं, बिग बॉस आता माझं जनता सांगते एकदा तर ट्रॉफी द्या. अरे ट्रॉफी दिल्यानंतर पण मी येणार वाईल्ड कार्डला, पण एकदा तरी द्या मला ट्रॉफी. राग येतोय. म्हणजे आता पुढचे जरी सीझन्स असतील आणि तुला बोलवलं तरी तू जाणार बिग बॉसमध्ये? हां, भरपूर पैसे दिले की जाणार, शिव्या खायला आणि द्यायला. यावेळी पण दिले, मला छान पैसे दिलेत. वाव, नाईस. पण राखी, बिग बॉसच्या घरातलं सगळ्यात जेवढे सलमान खान घेतात तिथं, तेवढं मी मराठीत घेते. हो, क्या बात आहे. जिओ आहे ना, जिओ स्टार, भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे. नक्कीच. पण राखी, आता बिग बॉसच्या घरातली एक व्यक्ती जी तुला खूप आवडते, बापट सोडून एक व्यक्ती जी तुला आवडते किंवा तन्वी. तन्वी. विशाल. मी खरं सांगू, मला बिग बॉसच्या घरातले सगळेच आवडतात. प्रभू, सागर, रुचिता. रुचिता सगळे आवडतात. माझं कोणीच दुश्मन नाही आहे त्यात. हे बघा, मी माझीच फेवरेट आहे. माझे दुश्मन मीच आहे. खरंय. माझी जीतमध्ये माझी हार आहे आणि माझी हारमध्ये माझी जीत आहे. म्हणूनच मी ट्रॉफी नाही जिंकत. राईट. पण राखी, एक प्रश्न तुला या निमित्तानं करायचा आहे, तो म्हणजे तुझ्या थोड्याशा मागच्या स्ट्रगल पिरियडमध्ये जायचं आहे, की मुंबईची मुलगी आहेस, तू महाराष्ट्राची मुलगी आहेस. आम्ही असं ऐकलंय की तू म्हणजे अगदी वेट्रेस पासून, बॅकग्राऊंड डान्सर पासून तू तुझी सुरुवात केली, कारण तुला अभिनेत्री व्हायचं होतं. मी खूप पण स्ट्रगल केलंय. एक्झॅक्टली. पण आजही तुझं टार्गेट आहे का की तुला अभिनेत्री व्हायचंय, की तू सेटल केलंयस आता स्वतःला? पहिला तो असं व्हायचं की पूर्ण कपडे घालून यायची प्रोड्युसरला भेटायला. ते लोक माझे फोटो फेकून द्यायचे की तुला काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. मग मी इतकी हॉट बनून आली, तेव्हापासून एकदम हॉट कपडे घालते मी, नेसते. ते लोक म्हणजे त्यांचं माझा फेसवर लक्षच जात नाही, माझ्या बॉडीवर जातं. मग मला पटापटा मला काम भेटतं. आणि माझी बॉडी दाखवूनच मी, टॅलेंट दाखवूनच मी काम एवढं केलं आहे. कितीही माझे आयटम सॉन्ग बघा, छोटे छोटे कपडे. मी स्टाईल आयकॉन आहे. लोक मला बघूनच असे मॉडर्न झालेत. माझी स्टाईल अशी, माझी स्टाईल व्हेरी इंटरनॅशनल हॉलिवूड स्टाईल आहे माझी. सगळी मुली मला फॉलो करतात. राईट. आणि मी माझं मराठा मूळ पण लुक आहे, पण जास्त मी एक्झॅक्टली यु नो स्टायलिश स्टायलिश आहे. स्टनिंग आहे. हो, स्टनिंग, स्टायलिश. येस.